ही भारतभूमी आहे. इथे श्रीराम, श्रीकृष्ण, गौतम बुद्धांसारख्या अवतार पुरुषांनी जन्म घेतला. इथे वीर ब्रह्मेंद्र स्वामी सारखे कालज्ञानी झाले. इथे परम सत्याच्या पुण्य प्रतापाने पुण्य मार्गाचे अनुसरण करून आदि शंकराचार्यासारख्या कित्येक महान योगिनी ईश्वराच्या प्रतिनिधीच्या रूपात अवतार घेतला. श्री गुरु राघवेंद्र स्वामी, रामकृष्ण परमहंस, महर्षी वशिष्ठ यासारख्या दिव्य आत्म्यांनी इथल्या भारतभूमीला पवित्र केलं. असेच महान विभूती झाले शिर्डीचे साईनाथ. पूर्ण विश्वामध्ये लाखो हृदयांमध्ये साई तत्व विराजमान आहे. भारतामध्ये असं एक गाव नसेल जिथे साईबाबांचे अनुयायी नाहीत. साईबाबा कुठून आले, त्यांचे आई वडील कोण, कोणालाच माहीत नाही. माहीत आहे फक्त पूर्ण ब्रह्म, तेजस्वी, त्रिकालदर्शी, वयाच्या 16व्या वर्षी लिंबाच्या झाडाखाली प्रकट झालेले साईबाबा. माळसापती, गंगाबाई, खंडोबाच्या गाभाऱ्यात तर कोणी दिसत नाहीये. मंदिराच्या परिसरातही कोणी दिसत नाहीये. मग या घंटा कशा वाजतात? वाऱ्याने म्हटलं तर वाऱ्याचा स्पर्शही अंगाला जाणवत नाहीये. काही विपरीत घडण्याचे संकेत तर नाहीत ना? माझे मन त्याच तिच्या विचारात आहे. काही अमंगळ घडू नये हीच या खंडोबा चरणी प्रार्थना. आ हा हा हा, प्रफुल्लित तेजपुंज, तेजाने उल्हासित झालेले हास्य वदन. काय बोलताय माळसापती? होय गंगाबाई, इथे लिंबाच्या झाडाखाली एक तेजस्वी बालयोगी बसलेला दिसतो. बालयोगी? वाह, काय सुंदर रूप आहे. गोंडस, लोभस
चक्षु सुखावले, हृदयाच्या गाभाऱ्यात चैतन्याची लहर कानोसा घेतली, मन प्रसन्न प्रफुल्लित झाल्यासारखं जाणवलं. चला चला आपण विचारपूस करून बघूया. होय माणसापती, चला विचारतो. माहित नाही कोण आहे. अरे डोळे बंद का केले? त्याला विचारून बघूया. ए, कोण आहेस तू? बोलत का नाही? ए, तुला विचारतोय. हे मुलांनो, चला चला पळा इथून. चला रे, साऱ्या गावभर सांगूया लिंबाच्या झाडाखाली कोणीतरी आलंय. चला. गंगाबाई, हा मुलगा अगदी तेजस्वी दिसतोय. फकीराचं पोर नाही, संन्यासी बाल योगी आहे. गंगाबाई, लिंबाची पानं कडू असतात आणि हा काय रे लेकरा, भूक लागली का र? पानं का म्हणून खातोयस? ती कडू असतात. या बायजाई, बायजाई, ना ओळख ना पाळख ना पोटी संतान, मी अशी ही निपुत्री आणि तू मला आई म्हणालास. आई हा शब्द ऐकण्यासाठी कान आतुरले होते आणि तू मला आई म्हणालास. अरे लेकरा, पान का खातोयस? भूक लागली का? हे घे, ह्या टोपलीतले भाकरीचे तुकडे आहेत ते खाऊन घे. बायजाई, तूही बाळ म्हणून मला मुलाच्या रूपात स्वीकारलंस ना. तर बाळाला पहिला घास आईच भरवते, तूही मला पहिला घास भरव. देव, देवता, राक्षस, मनुष्य, ब्रह्मांडात असणाऱ्या साऱ्या जीवजंतूंचे वात्सल्य स्वरूप माता मी तुझ्या रूपात पाहतो. साऱ्या विश्वातल्या जीवांचे जन्मदाते, त्यांचे प्रतिनिधी म्हणून तूच हे अन्न परब्रह्म माझ्या वदनात अमृताचा थेंब म्हणून घाल. नाहीतरी तुझं आणि माझं नातं जन्मजन्मीचं आहे. सारा गाव पोटी लेकरू नाही म्हणून वान म्हणून हिनवतं. तोंडावर कोणी हिनवत नाही, पण पाठीखालचे शब्द हृदयावर आघात करतात. मी निपुत्रित असल्याची जाणीव करून देतात. आणि तू मला या साऱ्या विश्वाची आई बनवलीस. आई, मंगल समयी अश्रू ढाळायचे नसतं. दे दे तुझ्या माईचा पूर्ण ब्रह्मांडाचा घास. वा, काय क्षण आहे. यशोदा माई आपल्या बाळ कानाला जसं घास भरवताना दृश्य होते, आज त्याचीच प्रचिती आहे इथे. मन गदगदल्यासारखं झालंय. मगापासून वाऱ्याचा लवलेशही नव्हता आणि आता आल्हादकारक वारा वाहू लागलाय. भर दिवसा विजांनीही टाळ्यांचा कडकडाट केलाय. सारं ब्रह्मांड स्वागताला सज्ज झालंय असं वाटतंय. हे विश्वच माझं घर आहे. साऱ्या ब्रह्मांडाचा अधिपती या घराचा मालक आहे. सबका मालिक एक. कुलकर्णी सरकारचा कुलकर्णी सरकारचा कुलकर्णी सरकार
या बालकाकडे वास करायला मला बोलवलं? अरे तुम्ही का नाही निपटलात? अपमान अपमान करू इच्छिता माझा? बघा तर याच्याकडे कसं बघ, तुम्हाला बघून कसं न बघल्यासारखं करतोय. अरे ओम हा? मी जेव्हा सांगितलं सरकार तुम्हाला शिक्षा करतील, तर याने मला सांगितलं तुझा मी पोपट बनवून टाकेन. अरे ओ पाखंडी, ए पाखंडी. जायतो विषयान पुंसा संगस्तेषु पजायते संगस्ते समजायते कामत्व विषायते. ईश्वराने खूप काही दिले आहे, परंतु त्यात समाधान न मानता माणूस हव्यासा पोटी अधिक मागतो. त्याचे मागणे इच्छेमध्ये होते. इच्छेतून क्रोध निर्माण होतो आणि क्रोधच माणसाला गिळंकृत करतो. ज्ञान बदलू नकोस. अरे मी या गावाचा अधिपती आहे आणि तू तू मला शिकवतोस? अरे कोण कुठला तू? या गावात तुला राहायचा अधिकार नाही. जा इथून, जा इथून म्हटलं ना. सरकार एवढा कठोर निर्णय नका घेऊ. हा एक चमत्कारी बालक आहे. चमत्कारी चमत्कार, अशा चमत्कारी बालकांना तुम्ही नमस्कार करणार? हा? अहो सरकार, चमत्कार नाहीतर काय. लिंबाची पानं कडू असतात तरी हा बालक निवांतपणे पानं खाऊन आपली भूक भागवतोय. कोणी सांगितलं लिंबाची पानं कडू असतात? आपण एक पान खाऊन पाहावं. वा, किती गोड पान आहे. उसाच्या रसासारखे गोड आहे. ते मला एक गोड आहे. अरे कुलकर्णी सरकारची किल्ली उडावता. याचा वाईट परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, हे ध्यानी ठेवा. काय रे, कुठून आलास तू? ही वीज कुठून आली? तुझे आई वडील कोण? या विजेचे आई वडील कोण? पाखंडी. अरे ना घर ना दात ना जन्मदात्यांचा पत्ता, आणि मला तू उलट प्रश्न विचारतोस? अरे ओम, यापुढे या गावात तुझा राहायचा अधिकार नाही. नाहीतर चामडी सोलून भस्म करून टाकेन, आगीमध्ये भस्म करून टाकेन. हरि ओम. अरे लेकरा, त्या कुलकर्णी सरकारचं काही मनावर घेऊ नकोस. चल माझ्या घरी चल. नाही, हे माझ्या गुरूंचे स्थान आहे. मी इथेच थांबणार. ठीक आहे, मी निघेन. माळसापती, आपल्यालाही खूप उशीर झालाय. आपणही निघूया.
कुठे गेलास रे बाळा? सकाळपासून शोधते. तुला भूक लागेल म्हणून भाकरीचे तुकडे घेऊन फिरते. वाईजा, कुलकर्णी सरकारच्या भीतीने लेकरू गेलं असेल कुठेतरी. पण तो जायला आला नव्हता. त्याने म्हटलं होतं, इथे या पाराजवळ माझ्या गुरुची समाधी आहे, मी इथेच राहणार. होय माळसापती. कुलकर्णी सरकार त्याची जमीन खणून ती समाधी प्रत्यक्षात पाहिली होती. साऱ्या गावाने देखील पाहिली होती. समाधीस्थळी राहायचंय असं म्हणाला तो. आणि आता कुठं बरं गेला असेल तो? कुठे जाणार तुम्ही काळजी करू नका, असेल कुठेतरी. नाही हो, सकाळपासून शोधते, कुठे दिसलाच नाही. आजूबाजूचा सारा परिसर शोधून आले. कुलकर्णी सरकारच्या भीतीने लेकरू कुठे गेलं असेल बरं? मनात शंकेची पाल चुकचुकते. कुलकर्णी सरकारने काही घातपात तर नको असं काही बोलू. असं काही होणार नाही. असं होणार नाही, पण कुलकर्णी सरकारवर भरोसा कोण ठेवेल? तो लबाड आणि नीच माणूस आहे. तो आपलं वर्चस्व शाबूत ठेवण्यासाठी काहीही करू शकतो. कालच पाहिलंच ना, तो कर्मदरिद्री माणूस कसं बोलत होता तो. होय गंगाबाई, कुलकर्णी सरकार आणि त्याच्या चेल्यांचंच कट कारस्थान असावं. या गावात पोराने पाऊल टाकताच सारं गाव, सारी सृष्टी आनंदमय झाली होती. वातावरण हर्ष उल्हासित झालं होतं. पण या मेल्याची, कुलकर्णी सरकारची वाईट दृष्टी पडली आणि काही बरी वाईट तर झालं नसेल ना पोराचं? सर्वांच्याच मनाची व्याकुळता, चलबिचल वाढली आहे. धास्ती लागली आहे पोराची. होय, आता काय झालं असेल, कुठे गेला असेल, अशा अनेक शंका कुशंकांना खतपाणी घालण्यापेक्षा आपण आजूबाजूच्या गावात जाऊन त्याला शोधूया. काठी घेऊन ठेव. चला. होय म्हाळसापती, चला शोधूया. चला. हॅलो, चालू एकांकिकेला पारितोषिक आले. गंधार, रोशनी, रिवा, कस्तुरी, सुशांत रायकर, प्रियदास शांभवी, सौरभ पवार, दीपिका दिवाकर लोकरे, नवनाथ मढवी यांकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. सॉरी, पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मंडळाला. सफेद अरे क्यों चिल्लाता है? काव काव, भूक लगी है क्या? अरे विनाकारण एवढं ओरडणं बरं नव्हे. तुझे मेरी भाषा कैसे समझ में आएगी? अरे मागच्या जन्मी तूच ना मला एका संकटातून वाचवलं होतंस. त्या उपकाराची आठवण करून द्यायला आलास होय. माझ्या आहे लक्षात. जा तू.
शाबास, आता कसा शांत झाला? उपकार केलेस ना, मग परोपकाराची आशा ठेवणं लई वाईट. जा तू, जा. वेळ येईल तेव्हा फेडीन तुझे उपकार. जा जा, पळ. तो बघ कुणीतरी येतो. कसला विचार करतोस? नाही, इथे कोण नाही, फक्त कावळा येते. मग तुम्ही बोलता कोणाशी? या चांदभाई. चांदबाई, माझं नाव ठाऊक आहे तुम्हाला? अरे बाबा, अख्ख्या दुनियेचे रीतिरिवाज ठाऊक आहेत मला. तुझी घोडी हरवली, ती शोधत तू इथे आलास ना. ती बघ तुझी घोडी. होय, सापडली घोडी. पण माझी घोडी हरवली हे तुम्हाला कसं माहित? बस जरा बस. 2 झुरक मार. बोला, काय म्हणता चांदबाई? हा, चांदबाई मेरा नाव. आणि घोडीचं बिजली. लई चलाक जानवर आहे बघा. कशी चुकली वाट खुदा जाणे. अरे, माणसं वाट चुकतात, जनावर नाही चुकायचं. दाना पाणी खाल्लंय तिने तुझं, ती कसं बरं विसरेल? खरंय. बरं चांदभाई, तुझ्या मनात विचार आला असेल की हे सगळं मला कसं माहिती, पण हे या विटेने सांगितलं. ही वीट नाही, अल्लाह ईश्वर आहे. ईश्वर, अल्लाह, या खुदा अजब है तेरी लीला. बस कर जा. ती व तुझी घोडी आली. जा जा जा, पळ. अल्लाह मालिक, अल्लाह मालिक, अल्लाह मालिक. अल्लाह मालिक, सबका मालिक एक. अल्लाह मालिक, अल्लाह मालिक. ये रोजच्या प्रमाणे इथेच बसलीस होय? अगं अजून किती दिवस वाट पाहणार? तो येईल न येईल खंडोबालाच ठाऊक. येईल. माझं मन मला सांगतंय नक्कीच परत येईल. गंगाबाई, दृढ इच्छाशक्ती, मनाचे सामर्थ्य, आढळ निश्चय, अदम्य जिद्द आणि संकल्पाची ताकद
हे एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी मनाची शक्ती आणि अढळ निश्चय दर्शवतात. ही एक अमूर्त शक्ती आहे. आणि बायजा आज त्या स्थितीत आहे. तो आता येईल याच विचारात असते बिचारी. सलाम वालेकुम मासावती. नमस्कार, स्वागत आहे आपलं. सलाम बायजाक्का. अगदी शांत शांत दिसत आहेत बायजाक्का. होय चंदबाई, ही मनाची शांतता नाही, व्याकुळता दिसते चेहऱ्यावर. तोबा तोबा, क्या हुआ बायजाक्का को? काही झालं नाही. पोटचं पोर जेव्हा घरापासून दूर जातं तेव्हा आईच्या मनात सतत व्याकुळता असते. अगदी तशी अवस्था झाली आहे तिची. या खुदा. दोन भाकरीचं तुकडं वाढा व्हायचा माय. अरे लेकरा, कुठे गेला होतास एवढे दिवस? तुला माझी आठवण नाही आली? अरे लेकरा, तुझी वाट पाहून माझ्या हृदयाचे ठोके थांबायला आले होते. कसे थांबतील वायजा माय? तुझ्या हृदयाच्या ठोक्याची दोरी माझ्या हातात आहे. तू उगा त्रास करून घेत होतीस. एखादी गोष्ट मिळण्यास विलंब झाला तर एवढी व्याकुळता बरी नव्हे. श्रद्धा आणि सबुरी असायलाच हवी. अल्लाह मालिक. आप जंगल में मिले थे? आपका नाम नहीं बताया? या साई. या बाबा. साई बाबा. साई बाबा. साई बाबा. क्या नाम सुना? साई बाबा. कोई फकीर कहता है, कोई साधु कहता है, आज नया नाम मिला, साई बाबा. साई बाबा. जा बेटा, अल्लाह तेरा भला करे, सबका मालिक एक. कोणी काहीही बोलो, पण माझ्यासाठी तू लेकरूच आहेस बघ. फणस बाहेरून काटेरी दिसला तरी आतून खूप गोड असतो नाही, तशी तू आहेस. तुझ्या अंतःकरणात दडलेल्या. पुरे झालं आता तुझं. चल आता घरी चल. नाही बायजामाय, ही माझ्या गुरुचे स्थान आहे. मी आता इथेच राहणार. इथे मस्जिदीत? मशिदीत नाही, राऊळातही नाही. ही आहे माझी द्वारकामाय. धन्य धन्य साई बाबा. नको 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 वायजामाय, माझ्या पाया पडून मला लज्जित करू नकोस. नमस्कार करायचाच असेल तर या विटेला कर. विटेला? विटेला? हा, ही वीट नाही. हा, अल्लाह आहे, ईश्वर आहे. मीही आता या विटेसोबत या द्वारका माहीतच राहणार. श्रद्धा आणि सबुरीचं उगम स्थान आहे ही. अल्लाह मालिक, अल्लाह मालिक, सबका मालिक एक. बस कर आता. घे भाकरीचे 2 तुकडे खाऊन घे. वायजामाय, शिर्डीत प्रवेश केल्यापासून कुणी भाकर दिली नाही. अरे लेकरा, कशाला भीक मागतोयस मी असताना? वायजामाय, पण माझे हात. माझे हात आहेत ना.
सबका मालिक. अल्लाह. काय म्हणतोस रे बाबा? ये पोरी ये. दे ग जरासं पाणी. अल्लाह तेरा भला करे. तुमचं नाव काय? तुझ्या मनात जे येईल तेच बोल. तेच माझे नाव. तुम्ही इथे राहता? हे तुमचं घर? हा पोरी, हेच माझं घर. आणि एकटेच राहता? का? हे आहेत की माझ्या संगतीला. कोण? झाड झुडप, प्राणी पक्षी. हा तुमचा संसार बाबा? हे तुमचं घर? पोरी, हाच माझा संसार. पोरी काय पोरी? माझं नाव आहे झिपरी. झिपरी झिपरी. चल हात लाव. बर बर. अल्लाह तेरा भला. सरकार सरकार मला माफ करा. सरकार माफ करा. सरकार पुन्हा नाही चुकणार. सरकार सरकार माफ करा. सरकार मी कुणाला आणणार नाही. सरकार माफ करा. सरकार 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 माफ करा. सरकार माफ करू. हॅलो हॅलो हॅलो. माफ करू म्हणतोस? तू त्याला अन्नदान करून घोर अपराध केलाय. चुकीला माफी नाही. माफ करा. हरिओ. आम्ही पंडित विद्या विभूषित. आमचे ईर्ष्या करणारे भरपूर शत्रू आहेत. परंतु सरकार मोहमायेतून मुक्त आहे. धर्माचं कवच घालून फिरता शिर्डीचे सरकार. हरिओम. या वैराग्याला माहित नाही. त्याने सरकारच्या नव्हे सिंहाच्या जबड्यात हात घातलाय. हरिओ. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याला कधी पुढे भिक्षा घालाल तर शिर्डीचे सरकारची गाठ आहे.
शास्त्राचा अभ्यास करूनही ईश्वराने निर्माण केलेल्या दुनियेसाठी, दुसऱ्यासाठी प्राण आणि प्रतिष्ठा नाही जगली तर तो पंडित होऊ शकत नाही. पंडित तर तो आहे ज्याचे मन प्रेम सागर आहे. बाकड कथा शिकू नकोस. कोण आहेस तू? युगी युगी मानवता याच प्रश्नाचं उत्तर शोधते. उत्तर सोपं नाही. सरळ उत्तर दे प्रश्नाचं. हरिओम. उत्तर सरळ आहे, परंतु तुम्ही तुमचा अहंकार शांत करून ऐकाल तर. हरिओम. आम्ही फक्त सत्य ऐकू इच्छितो. सत्य. जो या ओम मध्ये बसला आहे तोच मी आहे. जो या ओम मध्ये बसला आहे तोच मी आहे. मी मन नाही, मी बुद्धी नाही, इंद्रियांनी बनलेलं शरीरही नाही, नाही विशाल विश्व, नाही अखंड ब्रह्मांड. मी तर अनादि अनंत आहे, सनातन साक्षी आहे. कधीतरी अहंकाराचा पडदा बाजूला करून पहा. मी सर्वत्र दिसे, सर्वसारखं दिसे. ऐका, हा म्हणतो मी ओम मध्ये आहे, मी सर्वांमध्ये आहे, मी सर्व व्यापक आहे. कदाचित कदाचित याचा अर्थ असा नव्हे की हा ईश्वर आहे. होय होय, मी ईश्वर आहे. जसे तुम्ही ईश्वर आहात, इथे उपस्थित सारे ईश्वर आहेत. माझ्यात आणि तुमच्यात फरक फक्त इतकाच आहे की तुम्ही तुमच्या मनातला ईश्वर शोधताय. कहू नकोस. तू स्वतःला ईश्वर म्हणतोस ना? स्वतःला ईश्वर म्हणतोस ना? मग ईश्वर काय दारोदारी जाऊन भिक्षा मागत नाही. भगवान श्रीकृष्ण संदीपन ऋषीच्या आश्रमामध्ये असताना त्यांनी नाही का भिक्षा मागितली? आणि महादेवांची ती खापरी तर माहीत आहे ना, ज्यामध्ये ते भिक्षा मागायचे. अल्लाह मालिक. अरे सरकार जवळ एवढा वेळ नाही की यासारख्या पाखंडी बरोबर आपला वेळ घालवावा. अरे ओ, या पाखंडीला याच्या पुढे कोणी भिक्षा घालेल त्याची अशी अवस्था होईल आणि त्याची शिर्डीच्या सरकारशी गाठ आहे. अरे जाळा, अरे जाळा रे त्याचा हात. सरकार अल्लाह मालिक, सबका मालिक. अल्लाह. कर ना पण.
चल बस बस. झिपरे, अरे ए झिपरे. ए आई बाबा आले बघ. झिपरे, अगं आज दिवे लावायचा सण. काही पणती बिंटी लावली की नाहीच दारात? बाबा आई पणती लावत होती पण आबाने लाच मध्ये निवेदन सारं ते सांडून टाकलं. अगं पोरी, असं सणासुद्याच्या दिवशी डोळ्यात अश्रू आणायचे नसतात. चल आपण तेल घेऊन येऊ. चल झिपरे चल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अरे तुकारामा, तेलाचा डबा, थोडं तेल घाल या भांड्यात. थांबा थांबा, आणतो ते. ए तुक्या, तुझं डोकं बिकं फिरलं की काय? प्रेमा शेठ, आजची अमावस्या, लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि हा दलबद्री त्या फकीराला आपल्या हाताने तेल घालतो. पण शेठजी, आजच्या शुभदिनी दारात उभा येतो. तो कोण लागतो तुझा, काका की मामा? प्रेमा शेठ, आता लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि हा फकीर आपल्या दारात उभा राहून तेल मागतो. बाबा हात जोडतो, अजूनपर्यंत तेल दिलं तुला, आता नको मागू. मोठ्या आशेने आलो तुझ्याकडे. साऱ्या गावात कोणी तेल दिलं नाही म्हणून मोठ्या आशेने आलो तुझ्याकडे. आणि तूही नाही म्हणतोस? नाही म्हणजे नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही तेल दिलं नाही म्हणून काय झालं? अरे अरे तेल मी माझ्यासाठी नाही मागत होतो, हिच्यासाठी, हिच्यासाठी मागत होतो. हिला तुम्ही ओळखलं नाही? अरे कारट्यानो, खरी लक्ष्मी ती नाही, ही आहे. ठीक आहे, तुम्ही तेल दिलं नाही कोणी हिच्या पंट्या पेटल्या असून राहतील असं अजिबात समजू नका. मी पाण्याने पंट्या पेटवून दाखवेन. चल चल झिपरे चल. आलास बाबा, तुझीच वाट पाहत होते. सांग सांग त्या मारवाड्याला, ओरडून ओरडून सांग साऱ्या दुनियेला,
बारके आहे ती म्हणे पूजा करतात लक्ष्मीची. आण पाणी. ओत या भांड्यात. सांग त्या काशीराम शिंप्याला, जा बाई जा, सांग काशीराम शिंप्याला, ओरडून ओरडून सांग दुनियेला, म्हणावं आज द्वारका माई दिवाळी साजरी होणार. आज साऱ्या दुनियेत दिवाळी आणि तुझ्या द्वारका माईत अंधार. जिप्रे बघतेस काय? आण पण ते. त्या देवाला आज द्वारका माई दिवाळी आहे. अल्लाह मालिक, अल्लाह मालिक, अल्लाह मालिक. सबका मालिक एक है. या बया दिवं लागलं की. तो दांडो काढून ठेवायचा.
होशियारी से काम लेना पड़ेगा, होशियारी से काम लेना पड़ेगा. बड़ी आफत आली आहे. थांब थांब तिथेच. या गावात तुला थारा नाही. थांब. आ गई, आ गई. घाबरू नकोस, घाबरू नकोस. मी काहीतरी उपाय करतो. घे, ही उदी घे. दे दे त्याला पाण्यातून. अल्लाह तेरा भला करे. जय साई, जय साई. बायजामाय, बायजामाय. आज भाकर नको. आज गावाची भिक्षा घाल बायजामाय, गावाची भिक्षा घाल. गव्हाची? होय होय. ती मर्याई लई कोपली आहे. साऱ्या गावाला गिळायला कमी करायची नाही ती बायजामाय. गावाची भिक्षा घाल, गावाची भिक्षा घाल. तिचा बंदोबस्त करायचा आहे बायजामाय. अवदसीनं माझ्यावर चाल केली काय? माझी पोरं गिळायला सुरुवात केली काय? सटवी माझी परीक्षा पाहते काय? पीठ पीठ करून टाकतो तिच्या करणीचं. चांदबाई, डरो मत चांदबाई. मी काहीतरी उपाय करतो. डरो मत. बाबा, शेवटची भेट द्यायची होती. फिर कब मिलेंगे क्या पता. नहीं नहीं चांदबाई, नहीं नहीं चांदबाई. मैं बाबा, बाबा. जा जा चांदबाई जा. उगाच शरीराला त्रास देऊ नकोस. जा चांदबाई. अरे मरणाला घाबरतोस होय. ते कोणाला चुकलं आहे. जा चांदबाई जा. जा या नश्वर शरीराला सोडून जा चांदबाई. अल्लाह मालिक, अल्लाह मालिक. अरे उठ आता, बस तिथे थोडा वेळ. ठीक आहे, ठीक आहे. मी बसत नाही. पडतो आता थोडा वेळ कोपऱ्यात. तू तोपर्यंत जात थांबू नकोस. पडतो थोडा वेळ. मी 3 दिवस आता तुमचा नाही. तोपर्यंत जाता थांबू नकोस. घात झाला, घात झाला. तू जात का थांबवलंस? तू जात का थांबवलंस? तिनं डाव साधला, तिनं डाव साधला. घात झाला, घात झाला. तू जात का थांबवलंस? घात झाला.
देवाऱ्याच्या देवारात मनोभावी फुले वाहिली, तेही तुमचंच नाव घेऊन. तर माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर माझ्या बाळाला वाचवा, वाचवा बाबा, वाचवा. यायला वेळ झाला मला माहित आहे, मला माहित आहे सर. ठेव त्या बाळाला दोन्ही समोर, ठेव त्या बाळाला दोन्ही समोर. आणि गावच्या वेशीवर टाकून पायजामार लाव त्या बाळाला कपाळावर लिचा केळा पायजामार लाव. हल हीच रक्षा विभूती उदी, हीच संजीवनी निरसी, निरसील तयाची व्याधी उपाधी, ज्याची श्रद्धा निरंतर. जा घे उंच भरारी, या पिंजऱ्यातून सुटण्याची वेळ आली आता. जा, लई उपकार केलेस या फकीरावर. बाबांनो, मनुष्य जीवन खूप मोलाचं आहे. देवाने इतर प्राण्यांपेक्षा योग्य उपयोग करा बाबांनो. अल्लाह मालिक, सबका मालिक है. बाबा बायजाक्का, पिकलेलं पान झाडावरून गळणार, गळलं ते पान, गळलं ते पान. ज्याची अनाथ महिमा तले तले निवाळे चंद्रमा, सेविती
नामयाची जनाबाई तैसी साईनाथांची राधा कृष्णाई सडा घालून प्रात समयी मार्ग शिंपीला बाबांचा धन्य धन्य ती पाय वाट तया स्पर्शी संतांचा संगाट भिक्षांदेचा अपूर्व थाट नित्य प्रमहा फकीराचा दीक्षितसाठी खापर्डी देव रासने महाजनी महानुभाव दयांचा नवविधा भक्तिभाव द्वारका माई पदर्वे बाबांचा दरबार अलौकिक भक्त मायेतील रत्नमौलिक असंख्य आणि अनामिक परती गुणगान बाबांचे हसापती शिर्डीतून फेरफटका मारून यावं म्हणतो. चला चला हसापती. बनूनी भिकारी चमत्कार केला, बनूनी भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला. साई बाबा साई बाबा साई बाबा साई बाबा. संकटात जे जे मागती निवारा, दुखी माणसांना द्या देऊनी सहारा. संकटात जे जे मागती निवारा, दुखी माणसांना द्या देऊनी सहारा. निमिषात त्यांचा कायाकल्प केला, निमिषात त्यांचा कायाकल्प केला, कायाकल्प केला. साई बाबा साई बाबा साई बाबा साई बाबा. दुनिया दारोदार भिक्षा, तरी अनाथांची जीवा पाड रक्षा. स्वतः मागुनिया दारोदार भिक्षा, तरी अनाथांची जीवा पाड रक्षा. लागे दुबळ्यांच्या सेवा चाकरीला, लागे दुबळ्यांच्या सेवा चाकरीला, सेवा चाकरीला. साई बाबा साई बाबा साई बाबा साई बाबा. अंती होतो नारायण, तुझ्या दर्शनाची साई लागली तहान. नराचा अंती होतो नारायण, तुझ्या दर्शनाची साई लागली तहान. अनंताचा दास अनंतात गेला, अनंताचा दास अनंतात गेला,
अनंतात गेला साई बाबा साई बाबा साई बाबा साई बाबा बनून भिकारी चमत्कार केला बनून भिकारी चमत्कार केला नमस्कार त्याला साई बाबा 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 साई सबका मालिक एक होय माहित आहे मला होय माहित आहे मला आता मटी बदलण्याची वेळ आता पाण्याचा खडा भरलेला आहे आता त्याला त्याच्या जागेवर ठेवायला हवा बरं बाबांनो सर्व प्राणी मातरांवर दया करा रंजल्या गांजलेल्यांची मदत करा भूक लई वाईट मुक्या प्राण्यांवर दया करा अरे ही मुकी दुआ हीच देवाची दुआ अरे मुलं म्हणजे देवाघरची फुलं ती लईंच लई कोवळ मन असतं बघा तुळशी खालची कोवळी माती असते ती पेराल तसं उगवते अल्लाह मालिक त्याच्यावर श्रद्धा ठेवा सबुरीनं काम घ्या संपलं माझं काम मला आता जावंच लागेल ही माझ्या गुरुची समाधी अल्लाह मालिक सबका मालिक एक साईनाथ महाराज की अल्लाह मालिक साईनाथ महाराज की जय अल्लाह मालिक सबका मालिक आज जीवाला मरण आहे लई झालं आता मठी बदलायची वेळ आली खूप वर्ष काढली या शरीराने शरीर वेळेवर बदललेलंच माय आलं बोलावणं श्यामा आलं बोलावणं बायजामायची आठवण येते बायजामाय तू गेलीस पण या फकीरावर उपकार करून गेलीस बायजामाय
माझा अल्लाह, माझा भगवान कुठे आहे? माझा अल्लाह, माझा भगवान कुठे आहे? बाबा बाबा कुठली ती फुटणार, त्याचं वीट म्हणून आयुष्य संपलं. आता ती माती झाली. आता मलाही मातीत एकरूप व्हावं लागेल. इस्तन मन की कौन कहत कबीरा सुन वही साधु, अल्लाह अकबर सबका मालिक है. बाबा